आजची सुरुवात एका विचार करायला लावणाऱ्या विधानापासून करूया. बचत गरिबांसाठी आहे आणि गुंतवणूक श्रीमंतांसाठी. हे वाक्य आहे निक मॅग्युली यांच्या जस्ट कीप बाईंग या पुस्तकातलं. ऐकायला कदाचित थोडं टोकाचं वाटेल, नाही का? हो, खरंय. म्हणजे हे विधान असं पहिल्यांदा ऐकलं की थोडं धक्कादायक वाटू शकतं. पण यामागे एक खोल विचार आहे असं मला वाटतं. संपत्ती निर्मितीच्या प्रवासात आपण नक्की कुठे आहोत आणि कशावर लक्ष केंद्रित करायला हवं हे थोडं विचार करायला लावणारं आहे. अगदी. म्हणूनच आज आपण निक मॅग्युली यांच्या याच जस्ट कीप बाईंग पुस्तकात मांडलेल्या महत्वाच्या आर्थिक धोरणांवर विचारांवर जरा सखोल चर्चा करणार आहोत. हो, आणि या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे यात क्लिष्ट सल्ले नाहीत. सगळं कसं डेटा आधारित, सरळ आणि महत्वाचं म्हणजे सातत्यपूर्ण मार्गांवर भर दिलेला आहे. बरोबर. आणि आपला उद्देश पण तोच आहे की ह्या चर्चेतून आपल्याला म्हणजे ऐकणाऱ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावं. सतत बचत आणि गुंतवणुकीतून संपत्ती कशी वाढवता येईल याबद्दल. मॅग्युली यांनी पुस्तकाची रचना पण सोपी ठेवली आहे. 2 मुख्य भाग केलेत, बचत आणि गुंतवणूक. त्यामुळे आज आपण बऱ्याच गोष्टींवर बोलणार आहोत. म्हणजे बचत कधी करावी, किती करावी, मग उत्पन्न कसं वाढवावं, गुंतवणुकीचं महत्त्व काय आहे, कुठे गुंतवणूक करावी. हो, आणि ते बाजारातील चढउतार पण, त्याला कसं सामोरं जायचं. अगदी. आणि कर वाचवण्यापासून ते अगदी श्रीमंत वाटण्याच्या भावनेपर्यंत अनेक पैलू आहेत. चला सुरुवात करूया. थेट पहिल्या मुद्द्यालाच हात घालूया का? बचत विरुद्ध गुंतवणूक. हो, तोच पुस्तकाचा सुरुवातीचा विचार आहे की नाही, की बाबा कमी मालमत्ता असेल तर बचतीवर लक्ष द्या आणि जास्त मालमत्ता झाली की गुंतवणुकीवर. बरोबर. यालाच लेखक सेव्ह इन्व्हेस्ट कंटिन्यू म्हणतात. म्हणजे बचत, गुंतवणूक, सातत्य ही एक प्रकारची साखळी आहे. म्हणजे हे असं नाहीये की फक्त श्रीमंतांनीच गुंतवणूक करायची. नाही, तसं अजिबात नाही. पण मुद्दा असा आहे की सुरुवातीला जेव्हा आपल्याकडे भांडवल कमी असतं तेव्हा बचतीतून जी रक्कम जमा होते ना, ती गुंतवणुकीतून मिळालेल्या संभाव्य परताव्यापेक्षा खूप जास्त असू शकते. अच्छा. लेखक स्वतःचं उदाहरण देतात बघा. ते म्हणतात 23व्या वर्षी कमी भांडवल असताना त्यांनी गुंतवणुकीच्या बारकाव्यांवर जास्त वेळ घालवला. ती त्यांची चूक होती. कारण हे ठरवण्यासाठी एक साधं गणित आहे. तुमची अपेक्षित वार्षिक बचत किती आहे आणि गुंतवणुकीतून मिळणारी अपेक्षित वाढ किती आहे याची तुलना करा. ओके. जी रक्कम मोठी असेल त्यावर जास्त लक्ष द्या. सुरुवातीला काय होतं, पगारातली वाढ किंवा बचतीतली वाढ गुंतवणुकीच्या 100% परताव्यापेक्षाही जास्त फायदा देऊ शकते. अरे वा. पण जसं जसं आपलं भांडवल वाढतं, करिअरमध्ये प्रगती होते, तसं गुंतवणुकीचा प्रभाव वाढतो. त्यामुळे अगदी सुरुवातीला महिन्याचा खर्च भागवून जास्तीत जास्त बचत करणं महत्वाचं आहे. शेअर बाजारात रोज काय होतंय याचा विचार करण्यापेक्षा. बरोबर आहे. ठीक आहे, मग जर सुरुवातीला बचत इतकी महत्वाची आहे तर पुढचा प्रश्न येतोच की नेमकी किती बचत करावी. आपण ऐकतो 10%, 15% उत्पन्नाच्या. हो, हा पारंपरिक सल्ला आहे. पण लेखक यावरच प्रश्नचिन्ह उभं करतात. ते म्हणतात हा सल्ला सगळ्यांसाठी कसा लागू होणार. प्रत्येकाचं उत्पन्न वेगळं, खर्च वेगळे. नाही का? अगदी. त्यांचं सूत्र अगदी साधं आहे, सेव्ह व्हॉट यू कॅन. म्हणजे तुम्ही जेवढं वाचवू शकता तेवढं वाचवा. उगाच टक्केवारीच्या मागे लागू नका. अच्छा, सेव्ह व्हॉट यू कॅन. हो, आणि इथे ते एका जैविक संकल्पनेचा संदर्भ देतात, फिनोटिपिक प्लास्टिसिटी. फिनो काय? फिनोटिपिक प्लास्टिसिटी म्हणजे जसे काही प्राणी परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करतात, तसंच आपण आपली बचत सवय आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार बदलायला हवी. बचत म्हणजे काय? उत्पन्न वजा खर्च, साधं गणित. लेखक म्हणतात की अनेक अभ्यास असं दाखवतात की निवृत्त लोक त्यांच्या अपेक्षेपेक्षा खूप कमी खर्च करतात आणि मोठी रक्कम वारसांना मागे ठेवतात. काय सांगताय? म्हणजे बचतीबद्दल सतत चिंता करत बसणं उलट हानिकारक ठरू शकतं. नक्कीच. लेखक तर म्हणतात की बचतीबद्दल जास्त विचार करणं ही कदाचित सर्वात वाईट गोष्ट ठरू शकते. उगाच ताण येतो. जेवढं शक्य आहे तेवढं वाचवा आणि पुढे जा. बरं, पण मग प्रश्न येतो की अधिक बचत कशी करावी. फक्त चहा कॉफी बंद करून कितीशी बचत होणार. बरोबर. आणि इथे लेखक एका मोठ्या गैरसमजावर बोट ठेवतात. ते म्हणतात वैयक्तिक फायनान्समधलं सर्वात मोठं खोटं म्हणजे फक्त खर्चात कपात करण्यावर लक्ष केंद्रित करणं. अच्छा. हो, विशेषतः ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांच्यासाठी. कारण त्यांच्या उत्पन्नाचा मोठा भाग तर गरजेच्या वस्तूंवरच खर्च होतो, त्यात कपात कुठून करणार. बरोबर. त्यामुळे बचत वाढवण्यासाठी खर्चात कपात करण्या इतकंच किंबहुना काही वेळा त्याहूनही जास्त महत्वाचं आहे उत्पन्न वाढवणं.
उत्पन्न वाढवणं हे हे महत्वाचं आहे. अगदी. आणि त्याचे अनेक मार्ग असू शकतात, जसं की आपला वेळ किंवा ज्ञान विकणे, एखादं कौशल्य वापरून सेवा देणे, शिकवणी घेणे, एखादं उत्पादन तयार करून विकणे किंवा मग नोकरीत बढती मिळवणे. म्हणजे मार्ग अनेक आहेत. हो, लेखक एक छान विचार मांडतात. मालकासारखा विचार करा. म्हणजे तुम्ही तुमच्या कंपनीसाठी जसा विचार करता तसा स्वतःच्या आर्थिक प्रगतीसाठी करा. मालकासारखा विचार करा. छान आहे. बरं, उत्पन्न वाढवण्यासोबतच लेखक निर्धास्तपणे खर्च करण्याबद्दलही बोलतात. हे ऐकून जरा आश्चर्य वाटलं. हो ना, कारण बचत आणि गुंतवणुकीच्या जगात सतत खर्च कमी करा असंच ऐकायला मिळतं. अगदी. पण इथे एक समतोल साधायचा आहे. लेखक 2x रूल सांगतात. 2x नियम म्हणजे काय? नियम सोपा आहे. जेव्हा तुम्ही एखादी मोठी, अनावश्यक पण तुम्हाला आनंद देणारी खरेदी करता, समजा महागडा फोन घेतला किंवा गाडी, तेव्हा तेवढीच रक्कम तुम्ही गुंतवावी. अरे वा, म्हणजे जेवढा खर्च केला तेवढीच गुंतवणूक. हो, यामुळे काय होतं, खरेदी करताना अपराधी भावना कमी होते. कारण तुम्हाला माहीत असतं की तुम्ही तुमच्या भविष्यासाठी पण तरतूद करत आहात. हा नियम तुम्ही देणग्या देताना पण वापरू शकता. हां, 2x नियम तर खरंच खूप व्यावहारिक वाटतोय. म्हणजे हाऊस पण करा आणि त्याचवेळी भविष्याची तरतूद पण करा. मस्तच. बरोबर. यामागचा उद्देश काय, तर क्षणिक सुखाऐवजी दीर्घकालीन समाधानावर लक्ष केंद्रित करावं. हे डॅनियल पिंक यांच्या ड्राईव्ह पुस्तकातल्या संकल्पनांशी जुळतं. स्वायत्तता, प्रभुत्व आणि उद्देश. अच्छा. आणि पैसे खर्च करण्याचा असा कुठला एक योग्य मार्ग नाहीये. तो प्रत्येकाच्या मूल्यांवर, प्राधान्यांवर अवलंबून असतो. तुमची सामाजिक आर्थिक पार्श्वभूमी पण तुमच्या खर्चाच्या सवयींवर परिणाम करतेच. हेही खरंय. आता थोडं लाईफस्टाईल क्रीप बद्दल बोलूया. म्हणजे उत्पन्न वाढलं की खर्च पण वाढतात. हो, लाईफस्टाईल क्रीप म्हणजे जीवनशैलीतील अनावश्यक वाढ. लेखक इथे अमेरिकेतल्या एकेकाळच्या सर्वात श्रीमंत व्हँडरबिल्ट कुटुंबाचं उदाहरण देतात. हां. हेही म्हणतात की थोडी लाईफस्टाईल क्रीप वाईट नाही. अहो, आपण कष्ट करून कमावतो, त्याचा थोडा आनंद पण घ्यायला हवा की नाही? हो, तेही आहेच. प्रश्न आहे तो नियंत्रणाचा. आणि त्यासाठी ते एक सोपा नियम देतात, 50% स्पेंडिंग रूल. म्हणजे उत्पन्न वाढीच्या 50% खर्चाचा नियम. 50% नियम हा काय आहे नक्की? समजा तुमच्या पगारात 10,000 रुपयांची वाढ झाली, तर या वाढलेल्या रकमेपैकी फक्त 50% म्हणजे 5,000 रुपये तुम्ही वाढीव खर्चासाठी वापरा. आणि उरलेले 5,000? ते थेट बचत किंवा गुंतवणुकीत टाका. हा नियम विशेषतः जे जास्त बचत करतात त्यांच्यासाठी, पुस्तकातलं ॲनीचं उदाहरण आहे, खूप महत्वाचा ठरतो. कारण त्यांना त्यांची निवृत्तीची वेळ बदलायची नसेल तर पगारातील वाढीचा मोठा हिस्सा वाचवावा लागतो. अच्छा. हा नियम सोपा आहे आणि त्याची कल्पना पण छान आहे. अर्धा तुमच्यासाठी, अर्धा भविष्यातील तुमच्यासाठी. एकदम सोपं आणि प्रभावी वाटते. चला, आता चर्चेच्या दुसऱ्या महत्वाच्या भागाकडे वळूया. गुंतवणूक. अगदी मूलभूत प्रश्न. गुंतवणूक करावीच का? कशाला? महत्वाचा प्रश्न आहे. लेखक 3 मुख्य कारणं सांगतात. पहिलं, अर्थातच भविष्यातल्या गरजांसाठी तरतूद करणं. हो. दुसरं, महागाई. हा एक अदृश्य कर आहे जो हळूहळू आपल्या पैशांची किंमत कमी करत असतो. गुंतवणूक त्यापासून आपलं संरक्षण करते, आपली क्रयशक्ती टिकवून ठेवते किंवा वाढवते. बरोबर. आणि तिसरं, जसं जसं आपलं वय वाढतं तसं तसं आपलं मानवी भांडवल म्हणजे कमवण्याची क्षमता कमी होत जाते. त्याची जागा घेण्यासाठी आपल्याला आर्थिक भांडवल म्हणजे गुंतवणूक केलेली संपत्ती उभी करावी लागते. मानवी भांडवलाची जागा आर्थिक भांडवलाने घेणं महत्वाचं आहे. ठीक आहे. मग प्रश्न येतो की गुंतवणूक कशात करावी? शेअर बाजार आणि बॉन्ड्स हे तर आपल्याला माहिती आहेत. हो, पण मॅग्युली सांगतात की फक्त एवढ्यापुरतं मर्यादित राहू नका. अनेक प्रकारच्या उत्पन्न देणाऱ्या मालमत्ता, इन्कम प्रोड्युसिंग ॲसेट्स आहेत, त्यांचा विचार करा. उदाहरणार्थ जसं की स्थावर मालमत्ता म्हणजे रिअल इस्टेट, रीट्स जे रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणारे फंडासारखे असतात. अच्छा, म्हणजे कमी पैशात प्रॉपर्टी मार्केटमध्ये गुंतवणूक. अगदी. तसंच शेत जमीन आहे, छोटे व्यवसाय आहेत, किंवा तुम्हाला रॉयल्टी मिळत असेल कशातून, किंवा तुम्ही स्वतः तयार केलेली उत्पादनं असतील. पर्याय अनेक आहेत. बापरे, म्हणजे भरपूर पर्याय आहेत. पण मग प्रत्येकाचे फायदे तोटे असणारच ना? नक्कीच. स्टॉक्समध्ये जास्त परताव्याची शक्यता पण धोकाही जास्त. बॉन्ड्स तुलनेने सुरक्षित पण परतावा कमी. रिअल इस्टेटमध्ये मोठी रक्कम लागते आणि ती लगेच विकता येत नाही. म्हणूनच विविधीकरण म्हणजे डायव्हर्सिफिकेशन खूप महत्वाचं आहे. तुमची गुंतवणूक वेगवेगळ्या मालमत्ता प्रकारांमध्ये विभागणं. लेखकाचा सल्ला काय, तर विविध उत्पन्न देणाऱ्या मालमत्तांमध्ये सातत्याने खरेदी करत राहा. ठीक आहे.
कशात गुंतवणूक करायची याचा अंदाज आला. पण तो मिलियन डॉलर प्रश्न, कधी गुंतवणूक करावी? मार्केट टायमिंग करावा का? म्हणजे बाजार कधी वर जाईल, कधी खाली येईल याचा अंदाज बांधून. यावर लेखकाचं उत्तर अगदी स्पष्ट आहे. ते म्हणतात, बहुतेक शेअर बाजार बहुतेक वेळा वर जातात, त्यामुळे बाजाराची वेळ साधण्याचा प्रयत्न करणं म्हणजे मार्केट टायमिंग हे जवळजवळ निरर्थक आहे. निरर्थक. हो, कारण ऐतिहासिक डेटा असा दाखवतो की जर तुमच्याकडे गुंतवण्यासाठी एकदम मोठी रक्कम असेल तर ती लगेच गुंतवणे म्हणजे लंप सम इन्व्हेस्टिंग किंवा बाय नाव हे सामान्यतः टप्प्याटप्प्याने गुंतवण्यापेक्षा म्हणजे SIP किंवा DCA जास्त फायद्याचं ठरतं. पण एकदम मोठी रक्कम गुंतवण्यात धोका नाही का वाटत? समजा नेमका बाजार पडला तर? धोका नक्कीच आहे, मान्य आहे. जर तुम्ही अगदी चुकीच्या वेळी म्हणजे बाजार एकदम वर असताना सगळी रक्कम गुंतवली तर नुकसान होऊ शकतं. म्हणूनच SIP किंवा DCA म्हणजे नियमितपणे ठराविक रक्कम गुंतवणे, बाजारातील भावाकडे न पाहता हा पर्याय मानसिक शांततेसाठी आणि धोका कमी करण्यासाठी नक्कीच चांगला आहे. पण महत्वाचा मुद्दा काय राहे की बाजारात कधी एंट्री घ्यायची याची वाट बघत बसू नका. लेखकाचा मुख्य संदेश आहे, शक्य तितक्या लवकर आणि शक्य तितक्या वेळा गुंतवणूक करा. शक्य तितक्या लवकर आणि शक्य तितक्या वेळा. ओके. आणि मग बाय द डिपचं काय? म्हणजे बाजार पडल्यावर खरेदी करण्याची रणनीती. ही तर खूप लोकप्रिय आहे. लोकप्रिय आहे खरंय, पण डेटा सांगतो की ती बहुतेक वेळा अयशस्वी ठरते. असं का? कारण बाजारात मोठी घसरण, ज्याला डिप म्हणतात, ती कधी येणार हे कुणालाच माहीत नसतं आणि ती तशी खूप क्वचित येते. ती कधी येईल याची वाट पाहण्यात तुम्ही बाजारातील संभाव्य वाढ गमावून बसता. अच्छा. आणि गंमत म्हणजे समजा तुम्ही प्रत्येक डिप अचूकपणे ओळखला आणि खरेदी केली, तरी सुद्धा नियमितपणे SIP किंवा DCA करणाऱ्या गुंतवणूकदाराला अनेकदा जास्त चांगला परतावा मिळतो. हे कसं? कारण तो जास्त काळ बाजारात गुंतलेला असतो. टायमिंग लक म्हणजे नशिबाने वेळ साधता येऊ शकते, पण त्यावर अवलंबून राहू नका. सातत्य म्हणजे कन्सिस्टन्सी हेच महत्वाचं आहे. पुन्हा तेच, जस्ट कीप बाईंग. जस्ट कीप बाईंग. सातत्य. ठीक आहे. पण गुंतवणुकीत अस्थिरता किंवा व्होलॅटिलिटी तर येणारच. अनेक जण याच गोष्टीला घाबरतात. अगदी. आणि म्हणूनच लेखक म्हणतात की ही अस्थिरता म्हणजे गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळवण्यासाठी आपल्याला मोजावी लागणारी किंमत आहे. एक प्रकारचं प्रवेश शुल्क. त्याला घाबरून चालणार नाही. प्रवेश शुल्क. हो. जसं सिनेमा बघायला तिकीट लागतं, तसं चांगला परतावा मिळवायला अस्थिरता सहन करावी लागते. पुस्तकात फेडेक्सचे संस्थापक फ्रेड स्मिथ यांचं उदाहरण आहे. कंपनी वाचवण्यासाठी त्यांनी शेवटचे $5,000 कॅसिनोमध्ये लावले होते. बापरे. कॅसिनोमध्ये? हो. अर्थात हे टोकाचं उदाहरण आहे, पण मुद्दा हा की कधीकधी धोका न पत्करणं हाच सर्वात मोठा धोका असतो. महान गुंतवणूकदार चार्ली मंगर म्हणतात की जर तुम्ही तुमच्या गुंतवणुकीत 50% घसरण शांतपणे सहन करू शकत नसाल तर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करण्याच्या लायकीचे नाही. 50% घसरण. हे ऐकूनच धडकी भरते. हो, पण डेटा हेच सांगतो की अशा मोठ्या घसरणीनंतर बाजार नेहमी सावरतो आणि दीर्घकाळात संपत्ती वाढतेच. खरं तर जे गुंतवणूकदार 15%पेक्षा जास्त घसरण शांतपणे सहन करू शकतात त्यांची संपत्ती दीर्घकाळात जास्त वाढते. आणि याला जोडून येतो संकटात खरेदी करण्याचा मुद्दा. बॅरन रॉथस्चाइल्ड यांचं प्रसिद्ध वाक्य आहे, जेव्हा रस्त्यावर रक्त वाहत असेल म्हणजे बाजारात प्रचंड घसरण झाली असेल तेव्हा खरेदी करण्याची वेळ असते. म्हणजे बाजार पडलेला असताना घाबरून विकण्याऐवजी खरेदी करावी. ऐतिहासिकदृष्ट्या ते फायद्याचं ठरलं आहे, कारण जेव्हा बाजार सावरतो तेव्हा अशा वेळी केलेल्या गुंतवणुकीवर खूप मोठा परतावा मिळतो. अच्छा. लेखक एक उदाहरण पण देतात की समजा बाजार 30% किंवा 50% पडला आणि तुम्ही गुंतवणूक केली तर तो फक्त पूर्वीच्या पातळीवर जरी आला तरी तुम्हाला चांगला नफा मिळतो. अर्थात जपानसारखे काही बाजार आहेत जे लवकर सावरले नाहीत, हेही मान्य करायला हवं. तेही आहेच. पण दीर्घकालीन विचार करता नियमित गुंतवणूक आणि पडलेल्या बाजारात अधिक खरेदी करणे फायद्याचे ठरू शकते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे भीतीपोटी निर्णय घेऊ नका. लेखक म्हणतात भीती मानवी कृतींवर ऐतिहासिक पुराव्यांपेक्षा जास्त प्रभाव टाकते. भीतीपोटी निर्णय न घेणे. ठीक आहे. खरेदी कधी करावी हे पाहिलं, पण विक्री कधी करावी हा पण तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे ना? अगदी. विक्रीसाठी लेखक 3 मुख्य कारणं सांगतात. पहिलं, पोर्टफोलिओ रिबॅलन्सिंग म्हणजे तुमच्या गुंतवणुकीचा ठरलेलं संतुलन. समजा 60% इक्विटी 40% डेट जर बिघडलं असेल
तर ते पूर्ववत करण्यासाठी विक्री करणं. ओके, रिबॅलन्सिंग. दुसरं, जर एखादी गुंतवणूक प्रमाणापेक्षा जास्त वाढली असेल किंवा उलट सातत्याने तोटा देत असेल तर त्यातून बाहेर पडण्यासाठी. आणि तिसरं, अर्थातच जेव्हा तुम्हाला पैशांची खरोखर गरज असेल, जसं घर खरेदी, मुलांचं शिक्षण, निवृत्ती वगैरे. आणि विक्री करताना काय लक्षात ठेवावं? काही सल्ला आहे का? हो, लेखकाचा सल्ला आहे हळू विका. सेल स्लोली. हो, कारण आपण पाहिलो की बाजार सहसा वर जातो, त्यामुळे शक्य असेल तर विक्री पुढे ढकलावी. गरज असेल तेव्हाच आणि गरजेपुरतीच विक्री करावी. आणि रिबॅलन्सिंगचा उद्देश धोका नियंत्रण करणं आहे, परतावा वाढवणं नाही. हेही लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. ठीक आहे, हे मुद्दे महत्वाचे आहेत. आता थोडे कर म्हणजे टॅक्सेस हां. आणि त्या श्रीमंतीच्या भावनेबद्दल बोलूया. करांचा विषय अनेकांना जरा क्लिष्ट वाटतो. हो, वाटतो. पण त्यावर थोडं लक्ष देणं महत्वाचं आहे. पुस्तकात अमेरिकेतल्या 401K योजनांच्या संदर्भात चर्चा आहे, पण त्यामागची तत्त्व आपल्यालाही लागू होतात. जसं की कर आत्ता भरायचा की नंतर, म्हणजे रॉथ विरुद्ध ट्रॅडिशनल योजना. याचा निर्णय तुमच्या भविष्यातल्या अपेक्षित कर दरावर अवलंबून असतो. जर तुम्हाला वाटतं की भविष्यात तुम्ही जास्त टॅक्स स्लॅबमध्ये असाल तर आत्ताच कर भरून करमुक्त वाढणाऱ्या पर्यायात, उदाहरणार्थ रॉथ किंवा आपल्याकडे PPFLS नंतरच्या टप्प्यात गुंतवणूक करणं फायद्याचं ठरू शकतं. अच्छा, आणि मालमत्ता स्थान म्हणजे ॲसेट लोकेशन ते काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर कोणती गुंतवणूक कोणत्या प्रकारच्या खात्यात ठेवावी, करपात्र खात्यात की कर सवलत असलेल्या खात्यात. ओके. साधारणपणे जास्त परतावा देण्याची क्षमता असलेले आणि जास्त कर लागणारे मालमत्ता, जसं की इक्विटी शेअर्स, हे शक्यतो कर सवलतीच्या खात्यांमध्ये, उदाहरणार्थ PPF, EPF, NPS, ELSS लॉक इन नंतर ठेवावेत. आणि कमी परतावा देणारे व कमी कर लागणारे मालमत्ता, जसं की बॉन्ड्स किंवा डेट फंड, हे करपात्र खात्यात ठेवले तरी चालतात. अर्थात हे प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार बदलेल आणि इथे तज्ज्ञांचा सल्ला घेणं नेहमीच चांगलं. लेखक असाही इशारा देतात की केवळ कर बचतीसाठी म्हणून एखाद्या योजनेत कमाल मर्यादा पूर्ण करण्यासाठी डोळे झाकून गुंतवणूक करू नका, विशेषतः जर त्यात जास्त फी असेल किंवा तुम्हाला मध्येच पैशांची गरज पडू शकत असेल तर. बरोबर आहे. आता त्या रंजक मुद्द्याकडे येऊया. तुम्हाला कधीच श्रीमंत वाटणार नाही, हे कसं शक्य आहे? म्हणजे इतकी संपत्ती कमावल्यानंतर सुद्धा? हे सगळं मानसिकतेबद्दल आहे. लेखक जॅक विटेकर नावाच्या एका लॉटरी विजेत्याची कथा सांगतात. तो माणूस आधीच करोडपती होता, पण त्याला $314 मिलियन लॉटरी लागली आणि त्यानंतर त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. अरे देवा, का? कारण त्याला आपण किती श्रीमंत झालो आहोत याची कधी जाणीवच झाली नाही. तो सतत इतरांशी तुलना करत राहिला. अजून एक उदाहरण आहे, गोल्डमन सॅक्सचे माजी CEO लॉईड ब्लँकफेन. अब्जाधीश आहेत ते, पण तरी स्वतःला श्रीमंत मानत नाहीत. अब्जाधीश असूनही? हो, कारण ते त्यांच्यापेक्षाही श्रीमंत असलेल्या मोजक्या लोकांची स्वतःची तुलना करतात. म्हणजे ही श्रीमंतीची भावना सापेक्ष आहे, रिलेटिव्ह. अगदी बरोबर. ती सामाजिक तुलनेवर अवलंबून असते. आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांकडे पाहतो आणि मग ठरवतो की आपण श्रीमंत आहोत की नाही. पण जर जागतिक पातळीवर पाहिलं ना तर चित्र खूप वेगळं दिसतं. क्रेडिट स्विसच्या एका रिपोर्टनुसार फक्त $4,210 अमेरिकन डॉलर्सची निव्वळ मालमत्ता, नेटवर्थ, तुम्हाला जगातल्या अर्ध्या लोकसंख्येपेक्षा श्रीमंत बनवते आणि साधारण $93,000 तुम्हाला जगातल्या टॉप 10% मध्ये आणतात. फक्त एवढं? हो, पण आपण सहसा हा जागतिक विचार करत नाही. मॉर्गन हाऊसल म्हणतात तसं, लोक दुसऱ्यांचा आदर मिळवण्यासाठी संपत्ती मिळवतात, पण ती संपत्ती खर्च करून दाखवतात. मग आदर मिळण्याऐवजी फक्त लोकांना दिसतं की आपण किती खर्च करू शकतो. हे खरंच विचार करायला लावणार आहे. म्हणजे आपण कितीही कमावलं तरी पुरेसं वाटणार नाही कदाचित. शक्यता आहे. आणि या सगळ्याच्या शेवटी लेखक एका सर्वात महत्वाच्या मालमत्तेबद्दल बोलतात. आणि ती म्हणजे वेळ, टाईम. वेळ ही अशी मालमत्ता आहे जी तुम्ही पैशाने विकत घेऊ शकत नाही. बरोबर. पीटर अटिया नावाचे एक डॉक्टर आहेत. त्यांचा एक विचारप्रयोग आहे. ते विचारतात, समजा तुम्हाला वॉरेन बफे एवढी संपत्ती मिळाली, पण त्यासोबत त्यांचा आजचं वय म्हणजे 90पेक्षा जास्त मिळालं, तर तुम्ही ती संपत्ती स्वीकाराल का? नाही. बहुतेक लोक नाही म्हणतील. अगदी. कारण वेळ संपत्तीपेक्षा कितीतरी मौल्यवान आहे. आपल्या भारतात दशरथ मांजी यांचं उदाहरण आहे. 22 वर्षे एकट्याने डोंगर फोडून रस्ता बनवला त्यांनी. हे कशाचं प्रतीक आहे? वेळेचं, चिकाटीचं, मानवी इच्छाशक्तीचं. हो, अविश्वसनीय गोष्ट आहे ती.
लेखक याचा संबंध त्यांच्या स्वतःच्या करिअर आणि आयुष्याच्या ध्येयांवरील चिंतनाशी जोडतात. ते म्हणतात की आपण आपलं आयुष्य एका ग्रोथ स्टॉकसारखं सुरू करतो, भविष्याबद्दल खूप मोठ्या अपेक्षा असतात. पण जसं जसं वय वाढतं तसतसं आपण कदाचित व्हॅल्यू स्टॉक बनतो. अपेक्षा थोड्या कमी होतात, पण स्थैर्य येतं आणि कधीकधी अनपेक्षित सकारात्मक गोष्टी घडतात. महत्वाचा मुद्दा हाच आहे की वेळ मर्यादित आहे आणि तिचा वापर कसा करायचा हे पूर्णपणे आपल्या हातात आहे. सातत्याने बचत करा, सातत्याने गुंतवणूक करा, जस्ट कीप बाईंग. बरोबर. डेटा आधारित निर्णय घ्या, पण आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. बाजारातील चढउतारांना घाबरू नका, उलट त्यांना संधी म्हणून बघा. हो, आणि खर्च विचारपूर्वक करा. त्या लाईफस्टाईल क्रीपला 50% नियमाने मर्यादित ठेवा. कर नियोजन करा आणि सर्वात महत्त्वाचं वेळ. वेळ ही तुमची सर्वात मौल्यवान मालमत्ता आहे. तिचं मूल्य ओळखा. अगदी बरोबर. कितीतरी गोष्टींवर आपण बोललो. बचत, गुंतवणूक, खर्च, मानसिकता, वेळ. आता माझ्या मनात एक शेवटचा विचार येतोय, या सगळ्यांवर आधारित. कोणता विचार? सांगा ना. आपण हे मान्य केलं की वेळ ही सर्वात महत्त्वाची मालमत्ता आहे. मग जर आपण आपलं लक्ष केवळ अधिक पैसे कसे कमवायचे यावरून थोडं बदललं आणि आपल्याकडे जो वेळ आहे त्याचा सर्वोत्तम वापर कसा करायचा यावर जास्त केंद्रित केलं तर संपत्ती निर्माण करण्याच्या आणि एक समाधानी आयुष्य जगण्याच्या आपल्या संपूर्ण दृष्टिकोनात कसा बदल होऊ शकेल यावर विचार करायला नक्कीच वाव आहे, नाही का? निश्चितच. हा खरंच खूप महत्वाचा आणि विचार करण्यासारखा प्रश्न आहे. कदाचित खरी संपत्ती आणि समाधान तिथेच दडलेलं असेल, वेळेच्या योग्य वापरात. अगदी. चला, आजच्या या सखोल आणि खरंच खूप माहितीपूर्ण चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. मलाही खूप मजा आली. पुन्हा भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयावर असंच मंथन करण्यासाठी.